सोलापुरात प्रहार संघटना विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट आता आमने सामने येणार असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस टमाटे फेकून अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी देणाऱ्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उपाध्यक्ष सलीम पामा यांनी सदर पदार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। माझे नाव सलीम सय्यद पामा, मी माजी सभापती परिवहन समिती महानगरपालिका। तर आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या उद्या ते प्रहार संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले, ते चुकीचे केले। तिने तसं करायचं नाही। ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी 31,000 कोटी रुपयेच्या पॅकेज स्वतः दादानी मंजूर म्हणजे सीएम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले। तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी। दादा स्वतः एक शेतकरी आहे व दादा केव्हा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये। तर आपण तुम्ही लोकांचे का आपण उलटसुलट बोलते ते बोलू नका। आम्हाला पण जबान आहे, आम्ही पण का पण करू शकतो, तेवढं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही। और ते आता कोण कोण बोलले ते आता त्यांना का त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नको। पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे, आपण पण काय पहिला बघायचं, आपण नंतर बोलायचं। तुम्ही फक्त आमची विनंती आहे की बाबा तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं तुम्ही कैदी नाही करा, लोकशाही पद्धत नाही करा। तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते की तुम्ही फालतू काय का तुम्ही। आम्ही एवढं बोलणार आहे, आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदर पोलीस स्टेशनला येऊन आम्ही फिर्याद दिलेलं आहे, तक्रार दिलेलं आहे आम्ही। याच्या पुढे ते अजित कुलकर्णी, खालिद मन्यार, ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे प्रहार संघटनेचे ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल, आम्ही तक्रार दिलेली आहे। याच्या पुढे तुम्ही का केले तर याद राखा, फिर आम्ही काय करणार ते बघा। आम्ही पण काय अजितदादाचे कार्यकर्ता एक एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही। आता आम्ही काय बोलायचं साहेब, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे। आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे। पहिला कोणाच्या विरोध तुम्ही बोलताना पहिला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे। तुम्ही एक नेत्याला खुश करा, तुम्ही कोणचे पर नेत्याला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे, तसं बोलू नका तुम्ही। आम्ही बोललो आहे, आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला पडणार, एवढं लक्षात घ्या तुम्ही। आमच्याकडे पण लय आहे, आम्ही काय करतो बघा। उगा आमचे नेता विषय तुम्ही सांगू नका। लोक म्हणजे तुम्ही कैद्याने करा काय करायचं आहे, तुम्ही जाऊन भेटा नेत्याला, भेटा नेता सांगू दे। हां तुम्ही का पण उलटसुलट सांगायला लागले चुकीचं आहे। फक्त एवढं सांगतो मी, तुम्ही का बोलू नका, एवढंच आमची विनंती आहे। तुम्ही काय करणार आता समजा त्यांनी असं केलं आंदोलन पुढं भविष्यात, तर तुम्ही त्यांच्या नेत्यांना विरोधात काय करणार? तुम्ही रोडवर उतरणार, इशारा देत आहे, तुम्ही काय इशारा ते तिच्या पुढे काय झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो, आम्ही करून दाखवतो। त्यांच्या नेता येऊ दे सोलापूरमध्ये, तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून।